हॅलो फ्रेंड्स, माय क्लास पुणेमध्ये स्वागत आहे. आता आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतील सामाजिक क्षेत्र या विषयाचा अभ्यास करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण शिक्षण याचा सर्वप्रथम अभ्यास करणार आहे. या शिक्षणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण बघूया की भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहे त्याचा नेमका इतिहास काय आहे. जो आत्ताची आपली शिक्षण पद्धती आहे त्याचं मूळ या ठिकाणी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी सुरुवात केली 1813ला, ज्यावेळेस त्या ठिकाणी 1,00,000 रुपये भारतीय शिक्षणाची तरतूद 1813 मध्ये करण्यात आली. यानुसार खरा तर त्यांचा मुख्य उद्देश होता की त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म प्रसार करणे शिक्षणाच्या माध्यमातून, परंतु त्याचे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देखील झाले. त्याच्यानंतर आला मॅकेलेचा जिरप्ता सिद्धांत 1835ला, ज्याच्यामध्ये त्याने इंग्लिश शिक्षणाला प्रमोट करण्याचं ठरवलं आणि शिक्षण हे वरून खाली जाईल असं ठरवलं, ज्याच्यामध्ये त्याला अनेकांनी विरोध केला. त्याच्यानंतर आला वूडचा डिस्पॅच किंवा वूडचा खलिता, ज्याला आपण म्हणतो भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा 1854चा, ज्याच्यामध्ये त्यानं भारतीय शिक्षण पद्धती प्लस ब्रिटिश शिक्षण पद्धती भारतामध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाईल याच्या तरतुदी केल्या. त्याच्यानंतर आला हंटर कमिशन 1882चा, ज्यामध्ये त्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट इंडियन एज्युकेशन कमिशन, कारण हे ब्रिटनकडून न स्थापन करता भारतामध्ये स्थापन करण्यात आलं सर्वप्रथम, आणि ते केवळ भारतीय शिक्षणाच्या तरतुदी करता होतं. यानंतर हंटर कमिशन नंतर मग इतर कमिशन देखील येत गेले, ज्याच्यामध्ये महत्त्वाचा टप्पा होता 1904चा विद्यापीठ, त्या ठिकाणी रॅले कमिशन किंवा विद्यापीठाचा कायदा, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी विद्यापीठावर सरकारचे नियंत्रण वाढवण्यात आले. त्यानंतर येतो आपला त्या ठिकाणी सॅडलर कमिशन 1917चा. त्याच्यानंतर 1929चा हार्टोंग कमिशन आला, ज्यानं व्यावसायिक शिक्षणाला प्रमोट केलं. त्या हार्टोंग नंतर पुढं एक महत्त्व वाढत गेलं की ठीक आहे, आपण केवळ शिकवण्यापेक्षा त्यांना इतरही पॉलिटेक्निक किंवा टेक्निकल नॉलेज देऊया, म्हणून ॲबट वूड कमिशन आलं 1936चा, ज्यानं जास्त करून प्रमोट केलं त्या ठिकाणी पॉलिटेक्निक्स करता. ॲबट वूड कमिशन नंतर आलं सार्जंट कमिशन 1944ला, युद्धानंतरच्या बाबींमध्ये शिक्षणाचा त्या ठिकाणी डिसिजन घेण्याकरता. या सार्जंट कमिशननुसार AICTEची स्थापना करण्यात आली 1945ला. त्याच्यानंतर UGC देखील त्या ठिकाणी कमिटी किंवा समिती म्हणून अस्तित्वात आली, ती कमिशन तोपर्यंत नव्हतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948ला आलं मग आपले त्या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा 1948चा राधाकृष्णन आयोग, की ज्यांनी त्या ठिकाणी अनेक तरतुदी केल्या विद्यापीठीय शिक्षणासंबंधित. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं UGCला त्या ठिकाणी कायदेशीर किंवा स्टॅच्युटरी स्टेटस देणं असेल. यानंतर पुढं 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 आपण गेलो, UGC ही या ठिकाणी विद्यापीठीय स्तरावर काम करायला लागली. AICTE ही टेक्निकलसाठी काम करायला लागली. ह्या AICTEला 1987च्या कायद्याने 1988ला त्या ठिकाणी स्टॅच्युटरी दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर पुढे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं या दरम्यान बघा, पुढे जाण्यापूर्वी आपण परत रिटर्न येऊ. जे काही आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण असेल याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आल्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दुर्गाबाई देशमुख यांची 1958ची कमिटी जी महिला शिक्षणाशी संबंधित होती, आणि त्याच्यानंतर 1964 ते 66चा आला कोठारी आयोग, जो त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार होता. त्यांना 10+2ची रचना या ठिकाणी दिली. प्लस त्याच्यामध्ये अनेक तरतुदी, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 3 लँग्वेज सिस्टीम असेल, मूल्य शिक्षण असेल, त्या ठिकाणी एज्युकेशन फॉर डेव्हलपमेंट सारखा या ठिकाणी रिपोर्ट असेल. याच कोठारी कमिशनच्या आधारावर 1968ला पहिलं त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. त्या पहिल्या शैक्षणिक धोरणानंतर राजीव गांधी सरकारनं 1986ला त्या ठिकाणी दुसरं शैक्षणिक धोरण आणलं, ज्याच्यामध्ये मूल्य शिक्षण, खडूपाळा मोहीम असेल, थोडंफार इंग्रजीला प्रमोट करणं, याही बाबी आल्या. परंतु पूर्णपणे इंग्रजीला प्रमोट करण्याचं या ठिकाणी धाडस दाखवलं ते म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशननं 2005ला. अशा पद्धतीनं आपल्या शिक्षणामध्ये बदल होत गेला. याच्यामध्ये NCERT जी की सप्टेंबर 1961ला स्थापन झाली होती, तिनं जास्त त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं. त्याच्याच जोडीला महाराष्ट्रामध्ये जे काही बालभारती वगैरे होते 1967ला वगैरे, यांनी पुस्तकाच्या स्वरूपात कार्य केलं. या सगळ्यांचा एकत्रितरित्या परिपाक आत्ता आपल्या शिक्षणापर्यंत येऊन आपण पोहोचलो. या शिक्षणामध्ये मग अनेक गोष्टी आलेल्या आहेत नव्यानं. त्याच्यानंतरच जर असं वाटायला लागलं की 1986 नंतर गेली अनेक वर्ष झालं, जिच्यात 1986च्या जो काही होतं शैक्षणिक त्या ठिकाणी धोरण, त्याच्यामध्ये केवळ 1992ला अमेंडमेंट करण्यात आली होती. पण त्याच्यानंतर आपण नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं नाही, आणि 21व्या शतकात आता शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिशचं महत्त्व वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये एकच व्यक्ती आता एकाच स्ट्रीममधून शिक्षण घेत नाही. आता
असं व्हायला लागलं की पूर्वी फक्त शिक्षण महत्त्वाचं होतं, ग्रॅज्युएशन. राईट नाव ग्रॅज्युएशन नाही, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट लोक लॉ करतायत, हे करतायत. तर त्यामध्ये असं अडचणी येतात की एका वेळी एखाद्याला अनेक स्ट्रीम्स घेता येत नाहीत किंवा एखाद्याला एकाच वेळी अनेक विषय घेता येत नाहीत. म्हणून एक न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून कन्सेप्ट डोळ्यापुढे आला. हा कन्सेप्ट आणण्याकरता 2 व्यक्तींनी महत्त्वाचं काम केलं. एक होतं TR सुब्रमण्यम, ज्यांची कमिटी या ठिकाणी 2015ला स्थापन करण्यात आली, आणि के कस्तुरीरंगन यांनी या शिक्षणाच्या रिलेटेड जो काय आहे पॉलिसीचा ड्राफ्ट बनवला. मग कस्तुरीरंगन यांच्या ड्राफ्टच्या आधारावर 29 जुलै 2020ला या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात आलं. यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा बदल केला म्हणजे जी काही 1985 पर्यंत म्हणजे सप्टेंबर 1985 पर्यंत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणून अस्तित्वात होती, तिचं नाव 1985ला मानव संसाधन विकास मंत्रालय केलं होतं, मिनिस्ट्री ऑफ HRD. तिच्या नावात बदल करण्यात आला आणि 29 जुलै 2020ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं करण्यात आलं. अशा पद्धतीनं आता आपण आलो सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेकडे, ज्यामध्ये आता आपल्या पुढची पिढी शिकणार आहे, ज्याचा आपला काही आता संबंध नाही. ओके, मग या ठिकाणी नवीन शैक्षणिक जे धोरण आहे ते 29 जुलै 2020ला लागू करण्यात आलेलं आहे. ज्याच्यातील ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर सगळ्यात पहिलं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की 2030 पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक मध्ये या ठिकाणी 100% एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट किती करायचे, 100% 2030 पर्यंत. उच्च शिक्षणाच्या बाबतीत यात वेगळी तरतूद आहे, ती पुढे बघूयाच. दुसरं म्हणजे जी काही कोठारी कमिशनची 10+2 रचना होती, त्याच्यामध्ये बदल करून या ठिकाणी काय केलेलं आहे, 5+3+3+4 अशी रचना केलेली आहे. ज्याच्यामध्ये 5 म्हणजे फाउंडेशनल, पायाभूत सुविधा, आणि प्रथमच या ठिकाणी या शैक्षणिक धोरणामध्ये अंगणवाडीच्या मुलांना आणलं, म्हणजे पूर्व प्राथमिकच्या मुलांना आणलेलं आहे. म्हणजे जे फाउंडेशनल मध्ये मुलं येतात ते 3 वर्ष वयापासून ते 8 वर्ष वयापर्यंत, 3 ते 8 वर्ष वय, ज्याला 5 वर्षाचं म्हणजे आपल्या ह्याच्यात 2री पर्यंत शिक्षण आहे किंवा 2nd ग्रेड. त्याच्यानंतर 3 वर्षाचं जे काय आहे त्याला आपण म्हणतो प्रारंभिक किंवा प्रिपरेटरी एज्युकेशन, ज्याच्यामध्ये 8 ते 11 वयोगटातील मुलं येतात, ज्याला आपण म्हणू शकतो 3री ते या ठिकाणी 4थी 5वी पर्यंत. त्याच्यानंतर 11 ते 14 ज्याला मिडल स्टेज म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 6वी ते 8वीची मुलं आली 11 ते 14 वयोगटातली, आणि त्या ठिकाणी माध्यमिक म्हणजे सेकंडरी आलं ते 14 ते 18 वयोगटातील मुलांकरता. अशी ही 5+3+3 म्हणजे 4ची रचना. त्याच्यानंतर 6 ते 14 वयोगटांना 12 वर्षाचं शिक्षण देण्याचं यामध्ये तरतूद करण्यात आलं. मग ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या इयत्तेनुसार समाविष्ट करून काही फाउंडेशनल नॉलेज देऊन त्या इयत्तेत ढकलणे. त्याच्यानंतर पद्मानांकन सारख्या गोष्टी असतील, मूलभूत साक्षरता आणि अंक साक्षरता, फाउंडेशनल अँड लिटरसी प्रोग्राम ज्याला आपण म्हणू शकतो न्यूमरसी, तो 3rd ग्रेडच्या रिलेटेड आहे. तो प्रोग्राम आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे इंडियन इकॉनॉमिक्स इंडिया इयरबुकच्या. तर 3 ग्रेड पर्यंत ही योजना आहे. इयत्ता 6वी पासून व्होकेशनल एज्युकेशनची तरतूद केली, कारण पूर्वी इयत्ता म्हणजे 14 वर्षापेक्षा अधिक असल्यावर आपल्याला व्होकेशनल एज्युकेशन होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो 9वी पासून. ओके, परंतु आता हे बंद करून कितवी पासून सुरू केलेलं आहे, 6वी पासून, म्हणजे कितव्या वयापासून, 12व्या वर्षापासून व्होकेशनल एज्युकेशन. हा एक आमूलाग्र बदल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अध्यापन शास्त्रासाठी नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना 2021 आणलेले, जे ऍक्च्युली 2023 या नावानं आता सध्या प्रसिद्ध झालेले आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो. यानंतर येतो आपण उच्च शिक्षणाकडे. उच्च शिक्षणात महत्त्वाचा पॉईंट आहे 2035 पर्यंत या ठिकाणी 50% उच्च शिक्षणात एनरोलमेंट करणं. आता एक लक्षात घ्यायचं कॉमन सेन्सचा भाग आहे, उच्च शिक्षणात 100% एनरोलमेंटच्या अचिव्हमेंटची गरजच नाही आहे, कारण उच्च शिक्षण घेतलं म्हणून शहाणं नाही. पण प्राथमिक माध्यमिक शिक्षण अनिवार्य आहे, ते देणं गरजेचं आहे. परत एखादी व्यक्ती एखादं स्किल एज्युकेशन घेऊ शकते, व्होकेशनल एज्युकेशन घेऊ शकते, उच्च शिक्षण घेईलच असं नाही. म्हणून उच्च शिक्षणामध्ये केवळ 50%चं टार्गेट ठेवलेलं आहे 2035 पर्यंत. त्याच्यानंतर गुणांक सिस्टीम म्हणजे शैक्षणिक गुणांक बँकेची अकॅडमिक क्रेडिट बँकची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या स्ट्रीमचे 1 वर्ष एज्युकेशन केलं, नंतर स्ट्रीम बदलली तरी ते 1 वर्षाचं त्याचं जे काही मार्कशीट असेल किंवा ज्या काही तरतुदी असतील त्या शेवट ज्याची डिग्री मिळताना ते त्याच्यामध्ये ॲड होणार. तेच एक प्रकारे त्यांचं क्रेडिट म्हणजे एक प्रकारे तसं स्कोअर कार्डच तसं असणार. त्याच्यानंतर संशोधन असेल, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन या बाबी जनरल आहेत.
इतर जे बदल म्हणू शकतो त्याच्यामध्ये एक आहे की ज्याच्यामध्ये फरक सारखी एक तरतूद केलेली आहे, जे असेसमेंट करता आहे, जी एनसीईआरटीचं सध्या 5th कॉम्पोनंट म्हणून काम करते. सो फरक कशाच्या अंतर्गत आलेले आहे? एनसीईआरटीच्या अंतर्गत. परफॉर्मन्स, असेट इव्हॅल्युएशन वगैरे जे आहे होलिस्टिक वगैरे या बाबींमध्ये ते फरकचा संबंध आहे. त्याची सुरुवात झाली आपण बघितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये 8 फेब्रुवारी 2023ला. त्याच्यानंतर वंचित घटकांना शिक्षण वगैरे हे तर गोष्टी असतातच. अंमलबजावणीसाठी राज्याने काय काय उपाययोजना केल्या बघा. महाराष्ट्र राज्यानं या ठिकाणी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बालवाटिका म्हणून केलेलं आहे, ज्या अंगणवाडींना आता नवीन नाव आहे बालवाटिका. पहिले पाऊल असं काहीतरी मेळावे या ठिकाणी टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का, त्यांना तिथं तर आहे प्लस पहिलीत जाताना देखील पहिलीतल्या मुलांच्या आदल्या दिवस मिरवणूक काढली जाते, म्हणजे झेडपीच्या शिक्षणाकरता प्रमोट करण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत. निपुण भारत एक महत्त्वाचं अभियान आहे, ज्याच्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते. आता इतकी गरज नसते, लोक टाकतातच शाळांमध्ये, तरी देखील असे अभियान आहेत. निपुण भारत अभियानांतर्गत अजून काय आहे, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना संख्याज्ञान व अध्ययन निष्पत्तिक विकसनासाठी एक लक्षात घ्या 8 भाषांमध्ये, एकूण किती भाषांमध्ये? 8 भाषांमध्ये या ठिकाणी गणिताची कार्यपुस्तिका म्हणजे मैत्री गणिताशी ही कार्यपुस्तिका किती भाषात अवेलेबल आहे? 8 भाषा. निपुण भारत अभियानाअंतर्गत या 8 भाषा पाठ करायची गरज नाही, फक्त माहिती असावं की 8 भाषेत आहेत त्या. महाराष्ट्रात ज्या बोलल्या जातात त्या आहेत आजूबाजूला बॉर्डरला वगैरे. त्याच्यानंतर इतरही बाबी आहेत. आता काय काय महत्त्वाचं आहे की जे काय आपलं आपले टेक्निकल एज्युकेशन आहे त्याला देखील मराठी भाषा प्रमोट करण्याकरता तेथील पुस्तकांचं ट्रान्सलेशनचं काम सुरू आहे. अशी 20 पुस्तकं ट्रान्सलेट केलेली आहेत. 88 पुस्तकांचं काम सुरू आहे. मातृभाषेतून टेक्निकल एज्युकेशन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तंत्रशिक्षण अशा पद्धतीने पुढे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर या आपल्या रेग्युलर याच्याकडे प्राथमिक शिक्षण. आता प्राथमिक शिक्षण म्हणजे काय आहे याच्यात नीट लक्षात घ्या. अनेक मुलं ऐन टायमाला इतकं मटेरियल वाचतात HRDचं किंवा कन्फ्यूज होतात की पूर्व प्राथमिकच विसरतात. काय पूर्व प्राथमिक म्हणजे इनडायरेक्टली आपली बालवाडी, पण तिला अंगणवाडी म्हणतो आपण, 3 ते 6 वर्ष वयोगट. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी. उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी. मग यांच्याकरता कुठला आहे? राईट टू एज्युकेशन अधिनियम आहे, जो 1 एप्रिल 2010ला लागू झाला. तो आपण इन डिटेलमध्ये ॲक्ट HRD मध्ये करतोच, परंतु ह्याच्यात पण करतो पेपर 2 मध्ये, ज्याच्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. शिक्षा करू नये कलम 17 नुसार असेल किंवा इतरही बाबी असतील तर त्या आपण तिथं वाचलेल्याच आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे काय? माध्यमिक म्हणजे 9वी ते 10वी, उच्च माध्यमिक म्हणजे 11वी ते 12वी. स्व अर्थसहाय्यित शाळा याच्यात एकच लक्षात ठेवायचं की पूर्वी या ठिकाणी राज्य शासन शाळा उभा करण्याकरता या ठिकाणी किंवा ग्रँट म्हणतात अनुदान देत होतं, जे 2013 पासून म्हणजे अधिनियम 2012चा ॲक्ट तो 13 पासून लागू झाला. तिथून पुढे अनुदान किंवा ग्रँट शाळा काढणं बंद केलेलं आहे. एक प्रकारे या ग्रँटचा फायदा राजकीय लोकांनीच घेतला, त्यांच्या संस्था उभ्या केल्या. आता तुम्हाला शाळा उभी करायची असेल तर वैयक्तिक पैसा घालूनच शाळा उभी करू शकता. समग्र शिक्षा अभियान म्हणून आलं, ज्याच्यामध्ये 3 कंपोनेंट एकत्र केले. याचा उद्देश आहे शाश्वत विकास ध्येय 4 SDG शिक्षणाचा आहे ना 4, ज्याच्यामध्ये सर्व शिक्षा अभियान 2001चं, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009चं आणि शिक्षक प्रशिक्षण किंवा टीचर्स ट्रेनिंग हे 3 कंपोनेंट एकत्र करून समग्र शिक्षा अभियान या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं काय आहे? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, ज्याचं PM पोषण आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये 1995ला जी 15 ऑगस्टला मिड डे मील स्कीम आली, आपण जे वाचलेली आहे सतत, तिचं रूपांतर या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. तिची ॲक्च्युअली डेट काय लक्षात ठेवा, सप्टेंबर 2001 मध्ये ही गोष्ट करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी इकॉनॉमिक सर्व्हेनं नोव्हेंबर 2022 ही डेट देण्यामागे कारण असं आहे की या 2 योजनांमधला फरक समजावून घ्या. मिड डे मील ही या ठिकाणी 6 म्हणजे 1ली पासून ते 8वी पर्यंतच्या मुलांसाठी होती. तर पोषण शक्ती निर्माण योजना ही अंगणवाडीच्या मुलांचं म्हणजे प्री प्रायमरी अंगणवाडी मुले म्हणजे 3 वर्ष वयोगट ते या ठिकाणी 14 वर्ष वयोगट किंवा 8वी पर्यंत. तर ॲक्च्युली वर्ष वयोगटामध्ये नाहीत मोजत, 8वी पर्यंत मोजतात, कारण ते पोरग 14 पेक्षा मोठा असेल आणि 8वीत असेल तरी त्याला जेवण दिलं जात नाही असं काय नाही. सो अंगणवाडी प्री प्रायमरी टू
या ठिकाणी प्रायमरी स्कूलपर्यंत आता याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून ही जी तरतूद केली अंगणवाडीला, पूर्वी कुठपर्यंत होती मिड डे मील 1 ते 8वी, अंगणवाडीची तरतूद जी लागू झालेली आहे ती नोव्हेंबर 2022 पासून लागू झालेली आहे. म्हणून ही डेट कदाचित महाराष्ट्राच्या आर्थिक प्लॅनात दिलेली आहे. दोन्ही डेट लक्षात ठेवा, सप्टेंबर 2021, नोव्हेंबर 2022. राष्ट्रीय अध्ययन फलनिश्चिती पाहणी म्हणजे ज्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन केलेलं असतं. याच्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं परीक्षा दृष्टीनं, जे काय आहे ते आहेच, परंतु ही फलनिश्चिती 3री, 5वी, 8वी आणि 10वी, 3री, 5वी, 8वी आणि 10वी या ठिकाणी केली जाते. आता 10वीवर लक्ष द्या. जर प्रश्न आलाच तर 2017 आणि 2021 अशी ही या ठिकाणी फलनिश्चिती पाहणी करण्यात आलेली आहे. यातल्या 2017 मध्ये 3री, 5वी, 8वीचा समावेश होता, 10वीचा समावेश नव्हता. तर 2021 मध्ये 10वीचा समावेश आहे. एवढंच एवढ्या पॅसेजमध्ये त्यांना म्हणायचं आहे. ओके, म्हणजे 21 मध्ये सगळं आहे, 17 मध्ये 10वीचं नव्हतं. त्याच्यानंतर कशाचं करणार आहे तर ठीक आहे, भाषा, गणित, विज्ञान, पर्यावरण, समाजशास्त्र मध्ये सगळंच आलेलं आहे. आता आदर्श शाळा म्हणजे मॉडेल स्कूल, ज्याच्यामध्ये ज्या शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन असेल, त्या ठिकाणी पुरेसं पाणी स्वच्छ असेल, सगळ्याच गोष्टी चांगल्या, अग्निशमन उपकरण, विद्युतीकरण, आभासी वर्गखोल्या, संगणक कक्ष, ग्रंथालय, वाचनालय, शैक्षणिक साहित्य, अशा ज्या काही शाळा निर्माण केल्या जातील, शिष्यवृत्तीसाठी शिक्षक असेल म्हणजे तो त्यांना शिकवण्याकरता, त्याला मॉडेल स्कूल किंवा आदर्श शाळा म्हणतात. असं विकसित करण्याचं राज्यानं या ठिकाणी 1,500 शाळा विकसित करण्याचं ठरवलेलं आहे 21 मध्ये. ठीक आहे, त्याच्याकरता जो काही फंड आहे तो त्या ठिकाणी पुरवण्यात येईल. PM श्री शाळा ही त्याच आदर्श शाळेवर आधारित आहे, जी की 2022 पासून सुरू करण्यात आली. पुढील 5 वर्षामध्ये सेम तेच संसाधने, उत्साहदर्शक, शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल शालेय वातावरण, उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देण्यासाठी हे सगळं आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे तिन्हीसाठी या ठिकाणी PM श्री शाळा. त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे योजनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे या ठिकाणी उपस्थिती भत्ता, ज्याला आपण सावित्रीबाई फुले उपस्थिता भत्ता म्हणतो. अहिल्याबाई होळकर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना कशाशी, ST पासशी रिलेटेड आहे, जिच्यामध्ये 5वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मोफत पास दिला जातो. ओके, मोफत शिक्षणाची सुविधा असेल. कस्तुरबा गांधी विद्यालय 2004 ला सुरू करण्यात आलं. 6वी ते 12वी करच्या मुलींसाठी. कुणाला डिसएडव्हान्टेज ग्रुप जो आहे 6वी ते 12वीचा, म्हणजे कुठला डिसएडव्हान्टेज ग्रुप, ज्याच्यामध्ये SC ST या ठिकाणी मायनॉरिटी आणि OBC यांना 75% आरक्षण आहे. 25% आरक्षण हे बिलो पॉवर्टी लेवलला आहे. आयोग या ठिकाणी फसवेल की 25% आरक्षण हे सामान्य वर्गातील मुलींना आहे. तुम्हाला काय वाटेल, सामान्य असं आरक्षण आहे ना, हे डिसएडव्हान्टेज ग्रुप करताच आहे कस्तुरबा गांधी विद्यालय. त्यातल्यामध्ये डिसएडव्हान्टेजमध्ये 2 कॅटेगरायझेशन आहे. 75% हे जातनिहाय आरक्षण म्हणू शकतो, SC ST OBC आणि मायनॉरिटी. 25% जे आहे ते बिलो पॉवर्टी लेवल BPL, ज्याच्यामध्ये कोणतीही जात बघितली जाणार नाही. अशा पद्धतीने ह्या मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना आहेत. सैनिकी शाळा ज्या आहेत त्याच्यात प्रश्न नाही येणार, परंतु देखील 38 अनुदानित आहेत आणि 4 केवळ मुलींसाठी आहेत. क्रीडा शिक्षणासाठी कुठं आहे आपल्या इकडं, या ठिकाणी पुणे येथे शिव छत्रपती क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले, जे बालेवाडीला आहे, ज्याच्यामध्ये 16 खेळांचे 8 ते 10 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. ओके, हे फ्री दिलं जातं, खेळाडूंची निवड करण्यात येते. त्याच्यानंतर येतं बघा उच्च व तंत्र शिक्षण. उच्च व तंत्र शिक्षण मध्ये जर आपल्याला एखादा करंट रिलेटेड क्वेश्चन आला तर हीच गोष्ट पाठ करा या चार्टीत, की उच्च शिक्षण पाहणी अहवाल 2023-24 नुसार एकूण राज्यामध्ये 57 राज्य विद्यापीठ आहेत, ज्याच्यामध्ये 23 सार्वजनिक, 21 खासगी आणि 1 मुक्त विद्यापीठ आहे, जे आपण YCMU म्हणतो. 21 डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे अभिमत विद्यापीठ आहेत, ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे त्यांचा स्वतःचा सिलेबस असतो, स्वतः एक्झाम कंडक्ट करतात स्वतः, परंतु त्यांच्यावर UGCचं नियंत्रण असतं, ते नियंत्रणाच्या बाहेर नसतात. ज्याच्यामध्ये 11 खासगी, 7 शासकीय आणि 3 अनुदानित आहेत. 7 राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, ज्याच्यामध्ये IIT IIM आपण म्हणतो ते येतात, AIIMS येतात, आणि 1 केंद्रीय विद्यापीठ ज्याला आपण कुठलं म्हणतो, वर्ध्याचं हिंदी विश्वविद्यालय महात्मा गांधी ते आहे. अशा पद्धतीने 27 1 7 1 अशी रचना आपल्या आता सध्या आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ज्याला आपण रुसा म्हणतो,
रुसा कसं लक्षात ठेवलं आपण, कधी सुरू झालं तर रुसा हे उच्च शिक्षण कधी सुरू होतं, 13वीत सुरू होतं म्हणून 2013ला रुसा आहे. माध्यमिक शिक्षण हे 9वीत सुरू होतं म्हणून 2009ला रामसा आहे. सर्व शिक्षा अभियान प्राथमिक शिक्षण पहिलीच सुरू होतं म्हणून 2001ला आहे. ते आहेच ते. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान PM उषा हे 2013ला सुरू झालेलं आहे. तारीख जुनीच ठेवली, फक्त नाव काय बनवलं, राष्ट्रीय शब्द काढला, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान केलं आणि त्याचं शॉर्टकट केलं PM उषा. हे उच्च शिक्षणासाठी आहे, ज्याच्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. त्या ठीक आहेत, ह्या खालच्या इतक्या वाचायची गरज नाही की पुणे विद्यापीठाला, सावित्रीबाई फुले विद्यापीठाला किती दिले वगैरे, 100 कोटी दिलेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर असं काय आलं तर आलं, होमी भाभा राज्य विद्यापीठ, ओके, मुंबई येथे. हैदराबाद सिंधव नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ हे कुठं आहे, हैदराबाद. त्याच्यानंतर सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं काय केलेलं आहे, एकत्रित समूह विद्यापीठ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या काही उपलब्धता वगैरे आहेत, त्या काही इतक्या डिटेल नका करू. अर्थ सहाय्यित विद्यापीठ म्हणजे हेच आपले कुठले 21 डीम्ड युनिव्हर्सिटीज वर जे आपण बघितलं, ज्यांना केंद्र शासन परवानगी देतं, UGCचं त्यांच्यावर नियंत्रण असतं, परंतु ते सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीनं पार पाडतात. परंतु जे काही नॉर्म्स आहेत त्याच पद्धतीनं, काही शिकवलं जात नाही, जे योग्य आहे तेच शिकवावं लागतं त्यांना. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, ह्या शुल्क शब्दावर फोकस करा, कारण पुढे जे आपण सामाजिक न्याय टॉपिक घेणार आहे त्याच्यात या रिलेटेड माहिती असावी. जर शुल्क शब्द आला, राजश्री शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना, तर ही ओळखायची की आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आहे. शुल्क शब्द नसेल तर ही अनुसूचित जातीकरता आहे. शुल्क शब्द आला, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर त्यांना या ठिकाणी जे काही शैक्षणिक शुल्क आहे ते माफ करण्यात येतं, म्हणून ते शुल्क शिष्यवृत्ती योजना हा शब्द त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणतंही जातीचं बंधन नाही, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील असं दिलेलं आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ओके. अशा पद्धतीने आपण हा एज्युकेशन हा टॉपिक घेतलेला आहे. या टॉपिक नंतर तुम्ही पेज नंबर 124 वर जावा, ज्याच्यामध्ये सर्वेचा ज्याचं आपण सामाजिक क्षेत्र आहे, तो टॉपिक लगेच घेण्याचं कारण काय आहे किंवा तो पॉईंट, तर त्यातही शिक्षणाच्या रिलेटेड काही काही योजना आहेत, त्या याच योजनांच्या रिलेव्हंट आहेत शिक्षणाशी संबंधित. त्यामुळे तो टॉपिक घेऊन मग आपण या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य घेऊया. ओके, थँक्यू.